मला वाटतं की गुन्हेगारीची जी आकडेवारी आहे ते अधिकृतपणे पोलीस विभाग स्पष्ट करू शकतो आणि त्या आकडेवारीवरून आपणाला लक्षात येतं की गुन्हेगारीमध्ये वाढ झाली आहे किंवा घट झाली आहे. आणि गुन्हेगारीची जे तुलना आहे ते चालू वर्षाची मागच्या वर्षाशी केली जाते की मागच्या वर्षी जे गंभीर गुन्हे दाखल आहेत जुलै एंडिंगपर्यंत आणि यावर्षी जुलै एंडिंगपर्यंत जे गंभीर गुन्हे दाखल आहेत त्याच्या आकडेवारीवरून अधिकृतपणे पोलीस विभागच हे सांगू शकतो की गुन्ह्यामध्ये वाढ झालेली आहे का घट झालेली आहे. तर बारामती शहर, खास करून बारामती तालुका आणि माळेगाव या तिन्ही शहराचे जुलै 2025 अखेर आणि जुलै 2026 अखेर आपण गंभीर गुन्ह्यामध्ये प्रत्येक सदराखालील जर आपण आकडेवारी घेतली तर तुमच्या माहितीस्तव या तिन्ही पोलीस स्टेशनमध्ये सन 2026 मध्ये आज अखेर एकही खुनाचा गुन्हा दाखल नाही आहे. म्हणजे खुनाची आकडेवारी झिरो राखण्यामध्ये पोलीस विभागाला खूप मोठं यश प्राप्त झालेलं आहे. यापूर्वीच्या प्रत्येक वर्षामध्ये मर्डर होते. सन 2025 मध्ये बारामती शहर येथे एक मर्डरचा गुन्हा होता आणि माळेगाव येथे एक मर्डरचा गुन्हा दाखल होता. ही आकडेवारी आपण 31 जुलै अखेरची कंपॅरिझन करतोय दोन्ही वर्षाची. दोन्ही ठिकाणी एक एक मर्डर होते. या दोन्हीमध्ये पण घट झाल्याचं म्हणजे झिरो संख्या आहे. दोन्ही पण मर्डरमध्ये कमी आहोत. त्यानंतर खुनाचा प्रयत्न म्हणजे 307चे गुन्हे प्रामुख्याने होत असतात. बारामती शहरमध्ये जुलै 2025 अखेर 4 गुन्हे दाखल होते. याही वर्षी 4 गुन्हे दाखल आहेत. त्यानंतर बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये मागच्या वर्षी 5 गुन्हे दाखल होते. यावर्षी 3 गुन्हे दाखल आहेत. 2ने घट आहे. दरोड्याच्या गुन्ह्यामध्ये मागच्या वर्षी 1 गुन्हा बारामती शहरला दाखल होता. यावर्षी 0 आहे. 1ने घट आहे. म्हणजे दरोड्यासारख्या सदराखाली यामध्ये मेजर घट झालेली आहे. त्यानंतर जबरी चोरीमध्ये मागच्या वर्षी 6 गुन्हे दाखल होते. यावर्षी 2च गुन्हे दाखल आहेत जे जबरी चोरी या सदराखाली. यामध्ये 4ने घट आहे. बारामती शहरमध्ये वाहन चोरीमध्ये किरकोळ वाढ झालेली आहे, परंतु खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण डिटेक्शन पण या सदराखाली आपण केलेलं आहे. सर्वसाधारण चोऱ्या या घटकामध्ये थोडीफार वाढ झाली असली तरी रिसेंटली आपण बाईक थेफ्टचे खूप मोठे गुन्हे डिटेक्ट पण केलेले आहेत. मेजर हेडमध्ये जर बारामती तालुका बघायला गेलं तर मर्डरमध्ये 0 संख्या आहे. खुनाच्या प्रयत्नामध्ये यावर्षी 2 गुन्हे दाखल आहेत. मागच्या वर्षी 5 होते, म्हणजे 3ने घट झालेली आहे. बलात्काराच्या घटनेमध्ये 1ने वाढ झालेली आहे. मागच्या वर्षी 8 होते, यावर्षी 9 आहेत. त्यानंतर दरोड्याचे बारामती तालुक्याला आपण बघितलं तर 3 गुन्हे यावर्षी दाखल केलेले आहेत. तिन्ही गुन्ह्यामध्ये पोलिसांनी दरोडेखोरांना चेस करून, पाठलाग करून रंगेहात त्यांना पकडलेला आहे आणि त्यांच्यावर स्ट्रिक्ट ऍक्शन व्हावी या दृष्टीने 3 गुन्हे यावर्षी बारामती तालुक्यामध्ये दाखल आहेत. जबरी चोरी या सदराखाली 2ने घट आहे. मागच्या वर्षी 7 गुन्हे दाखल होते, यावर्षी 5 गुन्हे दाखल आहेत. चेन स्नॅचिंग सदराखाली 4ने घट आहे. मागच्या वर्षी 7 दाखल होते, यावर्षी 3 दाखल आहेत. घरफोडी सदराखाली 5ने घट आहे. मागच्या वर्षी 12 दाखल होते, यावर्षी 7 आहेत. सर्व चोऱ्या सदराखालील बारामती तालुक्यामध्ये 15 गुन्ह्याची घट आहे. मागच्या वर्षी 40 गुन्हे दाखल होते, यावर्षी 25 गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी 14 गुन्हे बारामती तालुक्याने उघड केलेले आहेत. वाहन चोरी या सदराखाली बारामती तालुक्यामध्ये 4ने घट झालेली आहे. एकंदरीत जे गंभीर गुन्ह्याचे गुन्हे आहेत त्यामध्ये मेजर घट झालेली बारामती तालुका पोलीस स्टेशनला सुद्धा दिसून येते. माळेगावमध्ये मर्डरचा गुन्हा यावर्षी 0 आहे. मागच्या वर्षी 1 होता, म्हणजे 1ने घट आहे. खुनाच्या प्रयत्नामध्ये 2 गुन्ह्याची त्याच्यामध्ये माळेगाव पोलीस स्टेशनला वाढ आहे. गेल्या वर्षी 2 होते, यावर्षी 4 झालेले आहेत. बलात्कार सदराखाली घट आहे 2ने. चेन स्नॅचिंग सदराखाली 1ने घट आहे. आणि गर्दी आणि मारामारी जे होते रस्त्यावर, अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज ज्याला आपण म्हणतो, त्यामध्ये 5ने घट आहे. मागच्या वर्षी 7 गुन्हे दाखल होते, यावर्षी त्या ठिकाणी 2 गुन्हे दाखल आहेत. एकंदरीत बारामती शहर, तालुका आणि माळेगाव या तिन्ही ठिकाणी मेजर गुन्ह्यामध्ये ड्रास्टिकली घट झालेली आहे, कुठेही वाढ झालेली नाही. चोऱ्या या सदराखाली किरकोळ वाढ झालेली असली तरी पोलिसांनी ते गुन्हे डिटेक्ट केलेले आहेत. बारामती शहरामध्ये सध्या मोक्याची कारवाई करता यावी यासाठी कुठलाही प्रस्ताव प्रलंबित नाही किंवा अशी कुठलीही टोळी
येथे कार्यरत नाही, ज्याच्यावर मोकासारखी स्ट्रिंजंट कारवाई करावी. काही तडीपारीच्या कारवाया आमच्या प्रस्तावित आहेत, एकूण 10 कारवाया, त्यांच्यावर काही सुनावण्या सुरू आहेत. येत्या काही दिवसामध्ये तडीपारीच्या पण ॲक्शन घेतल्या जातील. आणि विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून इथल्या अप्पर पोलीस अधीक्षकाकडे जे अधिकार असतात त्यामध्ये साधारणतः गेल्या 1.5 वर्षामध्ये 35पेक्षा जास्त गुन्हेगारांना येरवडामध्ये जेलपास केलेला आहे. आणि प्रत्येक जे गंभीर गुन्ह्यातील आरोपी आहेत त्या प्रत्येकांकडून 25 ते 50 हजारापर्यंतचे बॉन्ड आपण लिहून घेतलेले आहेत, अंतिम बॉन्ड. त्यांच्यामुळे यांच्या गुन्हेगारीवर प्रतिबंध करण्यामध्ये सुद्धा पोलीस विभागाला यश मिळालेलं आहे. मला वाटतं की ज्या ज्यावेळी गुन्हेगारी वाढली असा प्रकार समोर येतो त्यावेळी पोलीस विभागाकडून आपण सगळ्यांनी अधिकृत आकडेवारी घेऊ शकता. आणि अधिकृत आकडेवारीच्या आधारे मी ठामपणे सांगतो की इथली गुन्हेगारीमध्ये घट झालेली आहे, वाढ झालेली आहे. थँक्यू. तुम्ही सर आता जी गुन्ह्याची आकडेवारी सांगितली यामध्ये खंडणीच्या गुन्ह्याची आकडेवारी सांगितली नाही, कारण रोहित पवारांनी जो आरोप केलाय तो खंडणीच्या गुन्ह्यासंदर्भात आरोप केलाय. रोहित पवार म्हणतात की बारामतीमधल्या व्यापाऱ्यांना, काही कंपन्यांना खंडणी मागितली जाते. बारामतीच्या व्यापाऱ्यांची गेल्या 8 ते 10 दिवसापूर्वी इथे एक बैठक झालेली होती. बारामतीचे मर्चंट असोसिएशन, व्यापारी असोसिएशनचे सगळे अधिकारी आणि पदाधिकारी या ठिकाणी आलेले होते. त्यांची ट्रॅफिक आणि त्यांच्या वाहतूक हा जो विषय आहे हा एक अडथळा सुटला तर खंडणीचा एकही प्रकारची कंप्लेंट नाही त्यांच्याकडे आहे, नाही आमच्याकडे आहे. खंडणीचा प्रकार बारामती शहरामध्ये कुठेही नाही. आणि आम्ही आवाहन करतो की असं कोणी कोणाला खंडणी मागत असेल तर आम्ही रेडी टू फाईल FIR, आम्ही FIR दाखल करू आणि त्याच्यावर कडक कारवाई करू. बारामती शहरातला एक युवक आहे, त्याचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. त्या व्हिडिओमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांनी एखाद्याला जबरी मारहाण केल्याचा आरोप त्याच्याकडून केला जातोय. DYSP साहेबांकडे तो गेला होता. माझ्याकडे त्याचा अर्ज आलेला आहे, त्या संदर्भात प्रॉपर इन्क्वायरी होईल, त्याची चौकशी होईल. मध्यंतरी सर सीसीटीव्ही फुटेज देखील व्हायरल झालं होतं. गुरुगल्लीमध्ये कोयत्याने रात्रीच्या पहाटेच्या 3 ते 4च्या सुमारास कोयत्याने गाडीवरती वार करायचा प्रयत्न केला होता, पण त्यामध्ये देखील गुन्हा दाखल झाला होता. अशा अनेक ठिकाणी सीसीटीव्ही फुटेजमध्ये कोयता घेऊन बारामती फिरत असताना असे दहशतीचं वातावरण, पण गुन्हे दाखल नाही आहेत. असलं कुठलाही अनरिपोर्टेड ऑफेन्स नाही आहे. आताही तुम्ही असले कोयत्याचे व्हिडिओ जरी आमच्याकडे, आता आजच मी सुपा पोलीस स्टेशनला एक हातात पिस्टल घेऊन एकाने स्टेटस ठेवलेला होता, रील्स ठेवलेली आहे. आम्ही RMAC 325 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. पहिली कारवाई त्याचा मोबाईल जप्त होणार आहे, दुसऱ्यांदा त्याचा PCR घेतला जाणार आहे आणि मग त्याच्या हातात काय पिस्टल होतं त्याच्यासाठी आम्ही ते PCR घेऊन त्याचा शोध घेणार आहोत. तर या रील स्टेटसवरून आजच आम्ही सुपामध्ये कारवाई घेतलेली आहे. अशा पद्धतीचे काही रील्स आणि व्हिडिओ जर असतील तर त्याच्यावर आमचं शक्ती अभियान खास करून काम करत आहे. शक्ती अभियानाने 3 लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना आतापर्यंत जाऊन रेग्युलरली त्यांच्या शाळा, कॉलेजेस आणि महाविद्यालय, कोचिंग क्लासेस, उद्यान, गार्डन या सगळ्या ठिकाणी नियमितपणे भेटी चालू आहेत. आणि युवकांचं, तरुणांचं, तरुणींचं उद्बोधन, प्रबोधन मोठ्या प्रमाणावर चालू आहे. त्याच्यामुळे महिला विरुद्धची जी गुन्हेगारी आहे ती सुद्धा बारामती शहरामध्ये खूप कमी झालेली आहे. गांजाच्या केसमध्ये आपण सगळे बऱ्यापैकी सगळे आरोपी पकडलेले आहेत. इव्हन इंटरस्टेट आरोपी त्याच्यामध्ये पकडलेले आहेत. तो ट्रान्सफर घ्यायला चालेल. दुसरा आरोपी अटक आहे, मुख्य आरोपी जो आहे तो ट्रान्सफर करून घेतो आपण. येस, तो पण अरेस्ट आहे. नागरिकांना सर काय आव्हान कराल की जे अशी गुन्हेगारी देशात मारणारे जे प्रवृत्तीचे लोक आहेत? सिंपल 112वर तुम्ही कॉल करू शकता, पहिली गोष्ट. आणि दुसरा आपल्या शक्तीचा जो नंबर आहे तो नंबर सुद्धा मी तुम्हाला शेअर करतो. त्या शक्ती अभियानाच्या नंबरवर, शक्ती नंबरवर तुम्ही रील्स, स्टेटस जे काही ठेवलेलं आहे ते सगळं तुम्ही सांगू शकता. शक्तीचा नंबर आहे 920 939 49 17. तुम्ही इव्हन ट्रॅफिक व्हायोलेशन काय जे काही गैरप्रकार असेल व्हिडिओ करू शकताय, त्याच्यावर टाकू शकताय. आम्हाला रिपोर्ट झाल्यानंतर त्याच्यावर योग्य ते ऍक्शन आम्ही घेणार. सध्या बारामती शहराची 920 939 49 17. तर बारामती शहर आणि औद्योगिक परिसर जे नागरीकरण वाढलेले आहे, लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढते, या पटीनं गुन्ह्यांची संख्या वाढते आणि त्याच पटीनं जर पोलिसांची संख्या जर बघितली तर कमी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रलंबित प्रश्न आहे. या संदर्भात पुढं जी संख्या आपल्याकडे आता वाहतूक शाखेला काही संख्या कमी होती, परंतु आता वाहतूक शाखेला सफिशियंट आम्हाला लोक मिळालेले आहेत. मागच्या 2 महिन्यामध्ये 3000 केसेस आणि 27 लाख रुपये फाईन बारामती शहरामध्ये केवळ झालेला आहे. आत्ताच काही मिनिटापूर्वी आम्ही बारामती ट्रॅफिक मॅनेजमेंटच्या संदर्भात एक बैठक
प्रांत कार्यालयात झालेली आहे. त्या संदर्भात एक इंटरनॅशनल तज्ज्ञ त्याच्यातले बोलवण्यात आलेले होते. त्यांनी काही मॉड्यूल ट्रॅफिकचे काही या ठिकाणी सादरीकरण त्यांनी केलेलं आहे. त्यामध्ये AI आधारित दंड प्रणाली कशी फाईन करता येईल, कारण फाईन केल्याशिवाय वचक किंवा स्वयंशिस्त जे ट्रॅफिकची आहे ती अंगीकारलीच जाणार नाही आहे. बारामतीमधली ट्रॅफिकची समस्या ही केवळ स्वयंशिस्त नसल्यामुळे किंवा ट्रॅफिकच्या नियमावलीचं पालन नागरिकांकडून होत नसल्यामुळे इथल्या ट्रॅफिकचा प्रॉब्लेम इश्यू होत आहे. पण त्या अनुषंगाने दंडात्मक कारवायामध्ये जवळपास 27 लाख फाईन गेल्या 2 महिन्यामध्ये आपल्या शहरात झालेला आहे. एक चांगलं मॉड्यूलच्या प्रयत्नात आम्ही आहोत. लवकरच त्याचं इम्प्लिमेंटेशन पण होणार आहे. ट्रॅफिकच्या बाबतीत काय होणार सर, जर नगरपालिकेचे कर्मचारी, नगरपालिकेचे मुख्याधिकारी, नगराध्यक्ष हे सगळे त्या मीटिंगला होते. 27 लाख रुपये तुम्ही चलनांच्याद्वारे मिळवले, पण सर्वसामान्य बारामतीकरांच्या खिशातून त्या स्वयंसेवकांना जे पगार दिला जातो त्यांचा किमान 2 लाख रुपये आमच्या सर्व बारामतीकरांच्या अंगावर बोजा पडतो आणि ते ट्रॅफिकचं काम करतात. बरेचशा वेळा असं झालेलं आहे की ट्रॅफिक पोलीस चौकात नसतो, पण ते 1.5 कोटी रुपये आमच्या बोजा पडतो असं त्यांचं म्हणायचं काम आहे. साधारणपणे 1.5 कोटी रुपये आमच्या अंगावर पडतो जी तुमच्याकडे लागतात. आणि तुमचे 6 होमगार्ड आमची नगरपालिका आता बंद केले आमच्या तक्रारीवर. 6 होमगार्डांचा पगार नगरपालिका काढायची. तुमचा प्रश्नच मला कळत नाही आहे, म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला. तुम्ही सांगितलं का नाही साहेब, ऐका की ट्रॅफिकची जी समस्या, हे बघा, ही पोलीस यंत्रणा, तुम्हाला जे म्हणायचं आहे ही पोलीस यंत्रणा नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आहे. नगरपालिकेचे कर्मचारी जर पोलिसांचं काम करायला लागले, ट्रॅफिकचं काम करायला लागलं, कसं काय कंट्रोल होणार आहे ट्रॅफिक? मुळात ट्रॅफिक वार्डन म्हणून त्यांची आपल्याला मदत घेता येते. पोलीस कमी असतात त्या दिवशी कंटिन्यू काय आता तुम्ही वाढत्या गुन्हेगारीच्या अनुषंगाने जे उत्तर दिलं त्याच्यामध्ये गुन्हेगारी घट झाली असं सांगितलं, पण आता परत त्याच्यावर एक PPT प्रेझेंटेशन येऊ शकतं. टोटल CR म्हणजे त्याच्या 498चा पण काउंट होईल. तर गुन्हेगारीचं डेफिनेशन असलेले सेक्शन कोणते तर हे पण सांगा. कोणत्या प्रश्न सेक्शन काय आहे की गुन्हेगारी वाढली किंवा घट झाली याची अधिकृत माहिती पोलीस विभागच तुम्हाला देणार आहे. हे तर हे खरं आहे. आणि मी या आकडेवारीच्या तुलनात्मक आकडेवारीद्वारे तुम्हाला हे सेक्शनला गुन्हेगारी म्हटलं पाहिजे. बरोबर आहे. गंभीर गुन्हे कुठले आहेत? खुनाचा प्रयत्न हे सर्वात गंभीर गुन्हे आहेत. त्यानंतर जबरी चोरी, दरोडा, चेन स्नॅचिंग हे त्याच्या खालील गंभीर गुन्हे आहेत, ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला दुखापत होणार आहे. थोडक्यात शरीराविरुद्धचे जे गुन्हे आहेत त्या गुन्ह्यामध्ये वाढ होते का घट होते याच्यावरून गुन्हेगारीची व्याख्या ठरवली जाते. एवढे गुन्हे आज कमी असताना तरी सुद्धा पोलिसांवर आज आरोप होत असतील आणि आमदार जर म्हणत असतील की गुन्हेगारी वाढली आहे, म्हणून तर मी हे उत्तर दिलेलं आहे आकडेवारी. तुम्ही गुन्ह्याच्या आकडेवारी सर, तुम्ही गुन्ह्याच्या आकडेवारी सांगितली, मग रोहित पवार कुठल्या आधारे असं म्हणतायत की गुन्हेगारी विकास रोहित पवार बदनाम करतात का? रोहित पवार पोलीस प्रशासनाला बदनाम करतात. बारामतीला बदनाम. तुमचा प्रश्न हा माझ्याशी इररिलेव्हंट आहे. मला गुन्हेगारी कशी आहे, त्याचं ट्रेंड काय आहे या संदर्भात ही प्रेस आहे मुळात. विकास ठीक आहे. साहेबांनी एका वाक्यात सांगितले गुन्हेगारीची अधिकृत माहिती पोलीस खातं देऊ शकतं. नीट आपण तपासणी केली ना, आमदाराच्या घरी चोऱ्या होत्या. आणि ऍक्च्युली काय होतंय, टोटल CR काउंट केला जातो सर तिकडे सांगता नाही. म्हणजे 498 धरलं जातं, त्यात ऍक्सिडेंट बी झाला असं.